नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवरती मी रविराज साबळे पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आता पाऊस हा पूर्णपणे थांबलेला आहे. थंडी पडायला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस थांबल्यामुळे आता आपल्याला शेवग्याला शेंगा आणण्यासाठी आणि पुढचं नियोजन करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे त्याच विषयावरती आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझी शेती माझा प्रयोग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, हा माझा जो प्लॉट आहे हा पण तुमच्यासारखाच पावसामध्येच घावलेला आहे. पावसामध्येच याच्यावर भरपूर सारे परिणाम झालेत. पण आता हा जो प्लॉट आहे हा पूर्णतः हिरवागार झालेला आहे. याच्यामध्ये पिवळं पाणी पडण्याचं किंवा झाड जळण्याचं प्रमाण 0% आहे. पावसामध्ये पण जळालं नाही, कारण माझी जमीन पूर्ण निचरा होणारी होती आणि पाला पिवळा पडला पण तो परत पण त्याच्या जागेवरती आहे, तो पाला नवीन आलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आता फुलं पण यायला लागलेली आहेत. पण सध्या एक प्रॉब्लेम असतो. सध्या पाऊस संपला की आपल्याकडे एक धुकं पडायला सुरुवात होते. धुकं पडलं की धुकं म्हणजे काय, तर एक दवबिंदू, जसं की पाऊस पडल्यानंतर आपल्या फुलामध्ये पाणी जाणार आहे, तसंच धुकं पडलं की ते पण फुलांमध्ये जातं आणि ते आपल्याला जे फूल आलेलं आहे झाडाला ते फूल जळून जातं. मग त्याच्यासाठी आपल्याला सिंपल आहे, एक आपण दर 8 दिवसाला किंवा जेव्हा जेव्हा धुकं पडेल त्यावेळेस एक स्ट्रॉंग असं बुरशीनाशक, ज्याच्यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट फंगिसाइड पण घेऊ शकता किंवा सिस्टमिक फंगिसाइड पण घेऊ शकता. तर त्याच्यामध्ये ती फवारणी एक घ्यायची आहे तुम्हाला. आणि फवारणी घेतल्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट करायची, ती म्हणजे आता सध्या लगेचचं नियोजन. तर काय करायचं आहे, झाडाला सिंपल थोडंसं काळं पाणी सोडायचं, म्हणजे विहिरीचं पाणी सोडायचं. विहिरीचं पाणी सोडल्यानंतर पहिल्यांदा ह्युमिक ॲसिड सोडायचे आणि ह्युमिक ॲसिड सोडल्यानंतर तुम्ही झाडांना, जर तुमच्या झाडांना 4 महिने झालेले आहेत तर 4 महिने झालेले असतील तर त्याला भेसळ डोस भरून घ्यायचा. तर भेसळ डोस भरून घेतल्यानंतर झाडाला रेग्युलरली 2-3-4 दिवसाआड पाणी द्यायचे. आता हा माझा पर्सनली अनुभव आहे. बरेच जण म्हणतात की शेवग्याला ओढ दिली तर शेंगा लागतात. गेल्या वर्षी आम्ही सगळे प्रयोग करून बघितले पण त्याचा कोणताही फायदा झाला नाही. ज्यावेळेस आम्ही पाणीच द्यायला सुरुवात केली तेव्हाच झाडाला शेंगा लागायला सुरुवात झाली. आता तुम्ही म्हणाल की आपल्याला या शेंगा लागायला कितीपर्यंत वेळ आहे. तर शेतकरी मित्रांनो, निसर्गाचं कोणीच काही सांगू शकत नाही. त्यामुळं आपल्याला शेंगा लागायला लगेच पण लागू शकतात किंवा तुम्हाला जानेवारीपर्यंतची वाट बघावी लागते. गेल्या वर्षी पण हीच परिस्थिती होती. गेल्या वर्षी पण भरपूर सारा शेवटी पाऊस पडला आणि त्यामुळे काय झालं, तर शेंगा यायला आपल्याला जानेवारीचीच वाट बघावी लागली. मग तुम्हाला जर सुरुवातीला लवकर शेंगा आणायच्या असतील तर सुरुवातीला लगेच काम करायला तुम्हाला सुरुवात करावी लागेल. त्यामध्ये तुम्ही वेळोवेळी फवारणी घेणं इथून पुढं गरजेचं आहे. खूप स्ट्रॉंग अशी पण खूप भारी औषधं वापरायची पण तुम्हाला गरज नाही आहे. साधीच औषधं वापरा, पण ती रेग्युलर वापरा. म्हणजे सतत फवारणी घ्या आणि फवारणी घेतल्यानंतर खालून त्याला मायक्रोन्यूट्रन्स देणं, फॉस्फरिक ॲसिड देणं आणि अजून जे विद्राव्य खतं आहेत जसं की 05234 आहे, 1261 आहे, 1919 आहे आणि 13045, 134013 यामधील आलटून पालटून तुम्हाला खतं देणं गरजेचं आहे. तर या गोष्टी का करायच्या, तर आता तुम्हाला इथून पुढं झाडांचं नियोजन करणं गरजेचं आहे. तुमच्या झाडाला शेंगा आणणं गरजेचं आहे. आजपर्यंत तुम्ही पावसामध्ये घालवलेले, पावसामुळे तुमच्या झाडांवर भरपूर असे परिणाम झाले, पण त्याच्यामधून ज्यांनी बागा वाचवल्या त्यांच्यासाठी इथून पुढचा काळ हा पैसे मिळवून देणाराच काळ आहे. माझी पण बाग वाचलेली आहे आणि माझ्या पण झाडांना आता फुलं लागायला लागलीत चांगल्या प्रमाणात, बघू शकता तुम्ही. आणि याच्यावरती जर वेळोवेळी फवारणी घेतली तर याला पण भरपूर अशा शेंगा लागतील. मी छाटणी करणार होतो पण झाडं हिरवीगार झाल्यामुळं मी छाटणी करायचं थांबवलं आणि झाडांची छाटणी केली नाही. तर गेल्या वर्षी जशी आहे अशी झाडं आहेत तशीच झाडं पण मी यावर्षी ठेवलेली आहे. दुसरा एक प्लॉट आहे तो छाटणी केलेला. तर काय सिंपल,
तर धुक्यापासून आपल्या झाडांना वाचवायचे. झाडाला भरपूर असं खाद्य द्या, कारण झाडाला तुम्ही एकदाच खत टाकणार आहे, पण ते तुम्हाला एक 4-5 महिने तरी शेंगा देणार आहे. त्यामुळे बेसल डोस तुम्ही 100% याच्यामध्ये भरून घ्या. आणि बेसल डोस भरून घेतल्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर एकरी 40 बॅग कोंबडी खत जे आपल्याला पोल्ट्री फार्ममधून भेटतं ते पण झाडांना टाकून घ्या. त्यामुळे झाडांमध्ये हीट वाढेल आणि हीट वाढल्यामुळं शेवग्याचं सगळ्यात महत्त्वाचं, जेवढी जास्त हीट असेल तेवढ्या जास्त शेंगा येतात. त्यामुळे हीट वाढण्याचं पण कोंबडी खत काम करतं. तर या सिंपल गोष्टी करून घ्या. हेच नियोजन तुम्हाला सध्या तरी करायचं आहे. आणि एकदा शेंगा लागल्यानंतर तुम्हाला परत शेवग्यामधून कोणती अडचण येणार नाही. कंटिन्युअसली फवारणी घेणं गरजेचं आहे. फवारणी आणि खत एकदाच तुम्ही बेसल डोस जर भरला, रासायनिक बेसल डोस जर भरला, तर त्याला लागू व्हायला 27 दिवसांचा कालावधी लागतो. आणि बेसल डोस भरत असताना ज्या जागेवर तुमचं ड्रीपचं पाणी पडतंय तिथंच तुम्ही खत टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून ते झाडाला 100% भेटेल. आणि 27 दिवस त्या खताला लागू होण्यासाठी लागत असल्यामुळं तुम्ही आत्ता लगेच टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून शेंगा लागल्यानंतर त्या झाडाला स्ट्रेंथ भेटेल, ताकद भेटेल आणि तुमच्या शेंगा पूर्णतः परिपक्व होतील. आणि कोंबडी खत पण शक्य होईल तेवढं तुम्ही नक्कीच टाका. त्यामुळे पण तुमच्या झाडाला चांगल्या प्रकारे सेटिंग होण्यासाठी मदत होईल. गेल्या वर्षी मी टाकलं होतं तर भरपूर अशा झाडांना शेंगा आल्या होत्या. तर तुम्हाला सध्याचं नियोजन असं सेम करायचे. सुरुवातीला थोडंसं काळं पाणी द्या. तुमची झाडं जर पिवळी पडत असतील, बऱ्याच जणांना तोच प्रॉब्लेम आहे, तर ती पडू द्या. नॅचरल आहे ते. पानं पिवळी पडून परत येणं हे नॅचरल आहे. त्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त बुरशीनाशक कंटिन्युअसली फवारणी करत राहा. कोणतंही सिंपल असं बुरशीनाशक असलं तरी चालेल. तर सिंपल काळं पाणी द्या, ह्युमिक ॲसिड सोडा, बेसल डोस भरून घ्या, कोंबडी खत घाला. आणि पुढच्या नियोजनासाठी माझी शेती माझा प्रयोग हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मी इथून पुढे दरवेळेस प्रत्येक अपडेटवरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्नच करेल. तुम्हाला जर एखाद्या विषयावरती व्हिडिओ हवा असेल तर ते पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता की या विषयावरती व्हिडिओ बनवा. ज्या विषयावरती जास्त कमेंट येतील त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. आणि तुम्हाला जर अजून काही अडचणी असतील तर माझा नंबर डिस्प्लेवर ब्लिंक होतोय, त्याच्यावरती पण तुम्ही कॉल करू शकता. माझा टेलिग्रामला ग्रुप पण आहे आणि चॅनल पण आहे. तिथं पण त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथं जाऊन पण तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून तुम्हाला मी इन्स्टंट रिप्लाय देऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.